सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। टन 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 जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर जीकेम आटा चक्की। टन 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टन 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 पूर्वीचं कास धरण आणि त्यातून उघड्या पाटातनं पाणी यायचं। त्यावेळेस ती परिस्थिती, पहिलं खापरी पाईपलाईन होती, त्यावेळेस आजोबांनी केली होती, पण नंतर जसं जसं वस्ती वाढली, शहर वाढलं, शहर वाढल्यानंतर लोकसंख्या वाढली आणि त्यानंतर मग त्या उघड्या पाटाने जेव्हा पाणी यायचं ते गढूळ असायचं,
कारण की संपूर्ण जे बाकीचे इथनं येत तोपर्यंत सातारपर्यंत पाणी पोचत तोपर्यंत सगळे गावांना पाणी मिळावं यासाठी आम्ही एक योजना आखली त्यावेळेस की त्यावेळेस मग सगळ्यांना प्रत्येक गावाला जे ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यांना पाण्याचा कुठलाही प्रकारचा सोर्स नाही त्यांना एक ह्या टॅप देण्यात यावं आणि तिथून सुरुवात झाली एक संकल्प म्हणजे मला मनात वाटलं की आपण कासची उंची जर वाढवली ना पुढची लोकसंख्या पाहतो कसं होणार मग तोपर्यंत बरेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज फॉरेस्ट सगळे मग एन्व्हायरमेंट हे सगळे तोपर्यंत सगळे जागरूक झाले आणि त्यांनी सांगितलं मी त्यांना त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलो हेलिकॉप्टरमधून आम्ही जेव्हा इथे आलो त्यांना ठिकठिकाणी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल असेल त्या लोकांना घेऊन आलो त्यांना समजून सांगितलं की सातारा शहर आणि तिथं आजूबाजूचा जो शहराचा विस्तार होतो त्यांना पाण्याचा दुसरा कुठलाही सोर्स नाही या ठिकाणून तिथं जर बंधारा वाढवला नाही तर भविष्य काळात त्यांची पाण्याची मोठ्या प्रमाणात पंचायत होईल आणि त्याच्यामुळं दुसरा पाण्याचा काही सोर्स नाही आणि मग साधक बाधक चर्चा झाली त्यांनी मग ते मान्य केलं त्याचा जवळपास 1-1.5-2 पावणे 2 वर्ष त्याचा पाठपुरावा करण्यात वेळ गेला त्यांना मग घेऊन आलो मग एरियल सर्वे केला हेलिकॉप्टर म्हणलं इथं कुठं पाणी कुठून आणणार पण आजूबाजूचे गावं त्यांनासुद्धा पाण्याचा सोर्स हाच आहे मग तिथं आपण सगळ्या जे गावं आहेत जे ह्या डोंगराच्या पायथ्याशी म्हणा किंवा ह्या संपूर्ण पठार भागावरचे त्यांना आम्ही संपूर्ण टॅप दिला आता ती पाईपलाईन जी केली होती ती पूर्वीची होती ती अपुरी म्हणजे ते छोटी होती म्हणून आता ह्याचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला ते पाईप टिकत नाही आता ते पाईपलाईनचं पण काम चालू आहे त्याच्यावरती मग आपण तिथं सातारचे जेवढे काही स्ट्रीट लाईट्स आहेत त्याचं एक विचार आला की आपण तिथं टर्बाईन का पॉवर हाऊसचे तर पहिलं टर्बाईन असतं तिथे एक आपण कुठेतरी टर्बाईन हे करू जेणेकरून जी काय संपूर्ण साताराचे स्ट्रीट लाईट्स आहेत त्याच्यामुळं संपूर्ण सातारचं म्हणजे नगरपालिकेला बिल द्यायला लागतं जे टर्बाईन असं तो प्रोजेक्ट करून त्यांची मान्यता घेतली त्याला जवळपास नाही म्हटलं तरी 1.5-2 वर्ष झाले मग कामाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी आल्यानंतर एवढं बरं वाटतं कारण पुढची वाढती लोकसंख्या पाहता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे उपनगर जे सातारा नगरपालिकेत त्यांचा समावेश झाला आहे हे सगळं पाहता या पाणी जर नसलं तर त्यांची मोठ्या प्रमाणात आपदा झाली असते आणि म्हणून हे धरणाला सुरुवात केली त्यात आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट घेतला आहे संपूर्ण आणि बरं वाटतं हे कुठंतरी माझ्या हातून किंवा माझ्याबरोबर असणारे जेवढे काय मित्रमंडळी आहेत या सगळ्यांचं नगरसेवक असतील नगरसेविका असतील संपूर्ण जेवढं माझं योगदान आहे तेवढं ह्यांचं पण सगळ्यांचं लोकांचं योगदान आहे आणि लोकांकरता हा अत्यंत चांगला प्रोजेक्ट आहे कारण की आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी लातूर बितूर ह्या भागात जर पाहिलं तर पाण्याअभावी ट्रेननी तिथं तुम्हाला पाणी न्यावं लागतं आपलं सगळ्यांचं नशीब एवढं चांगलं आहे की आज आपलं नैसर्गिकदृष्ट्या सातारा जर पाहिलं तर आज 12 मोठे धरणं तर कुठं असतील तर आपल्या ह्या जिल्ह्यात आहे कोयन्यासारखं धरण जर पाहिलं तर तिथं ते हायड्रो इलेक्ट्रिक होते त्यानंतर त्याच्या अगोदर मी जेव्हा कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस संपूर्ण जे बाकीचे धरणं झाले त्यामुळं आता लोक जे नोकरीच्या शोधात ते विस्थापित झाले होते मुंबईसारख्या ठिकाणी
हे ते डोंगरी भागातले खास करून लोक, ते आता त्यांचं परत रिग्रेशन म्हणजे पुन्हा ते आपल्या गावी यायला लागले जातात. आणि आज टुरिझम इंडस्ट्री वाढली, इथं लोक आले पाहिजे. पण त्याचबरोबर लोक जे इथं स्थानिक लोक आहेत त्यांना तर संपूर्ण पाणी पुरवठा झाला तर इथं. आणि माझी कळकळी विनंती संपूर्ण लोकांना, स्थानिक आणि जे कोण संपूर्ण जे टुरिस्ट इथे येतात, की कृपया हा एवढा सुंदर परिसर आहे, हा परिसर म्हणजे काय माझा एकट्याचा नाही, हा आपला परिसर आहे. आणि आपला परिसर समजून हा तिथं कचरा बिचरा याचं दक्षता घेतली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या, नाहीतर आपण थोडीशी ते जिथं कचरा कुंडी नसेल तर तिथं गाडीत ठेवून त्याचं तिथं नंतर दिसेल तिथं टाकावं. कारण की हे निसर्ग आहे, हे आपण जर जतन नाही केलं तर कोण करणार. आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला दिसतं आहे की म्हणजे आज पूर्वीचं कास मला माहीत आहे, आताचं कास म्हणजे एवढं भव्य आहे. आणि त्या समोरच्या बाजूला तिकडनं म्हणजे त्या आपण तिकडनं आलो तिथे 2 बेट आहेत तिथं शहर. तिथंसुद्धा माझं प्रपोजल आहे की तिथंसुद्धा बंधारे घालायचे. आणि तिथं म्हणजे घाट आपलं त्या वरच्या पठारावरून आल्यानंतर 2 बेट आहेत, तर तिथं 2 बंधारे घालायचे, जेणेकरून अजून पाणीसाठा कसं वाढवता येईल. काय की एक लक्षात घ्या, पाण्याशिवाय काही नाही. पाणी आहे तर आपण आहे, नाहीतर आपल्याला माहिती आहे पाणी जर नसलं तर आपदा किती होते. आणि एवढा सुंदर परिसर आहे, त्यामुळं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज जे काय असेल हा असंच राहावं. तिथलं झाडांची तोड होऊ नये. तर केंद्र शासनाकडून मी संपूर्ण ते वेस्टर्न घाट्स असेल किंवा हे बाकीचे जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, हे सगळे आपण त्याच्यात सगळे जे काय ह्या भागासाठी सगळे आपण लागू केलेले आहेत, जेणेकरून हा एक वर्जिन एरिया एक असंच राहिलं पाहिजे. कारण की ठिकठिकाणी आपण जर बघितलं, म्हणजे कॉलेजला असताना लोणावळ्याला बिनावळ्याला गेल्यानंतर आज लोणावळा ओळखू पण येत नाही. झाडं सगळे एवढे झाडांची तोड झाली. खरं तर तिथं गेल्यानंतर असं वाटतच नाही की आपण घ्यायचं. आणि लोकांना माझी कळकळीची विनंती की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की झाडं तोडणं सोपं आहे, पण आपण जे जिवंत आहोत ते या झाडांमुळे जिवंत आहोत. कारण की जे आपण ऑक्सिजन घेतो ते त्यांच्याकडनं आपल्याला मिळतं. कारण जे कार्बन डायऑक्साईड आपण देतो, जे श्वास घेतल्यानंतर सोडल्यानंतर ते कार्बन डायऑक्साईड ते ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. त्यामुळं जास्तीत जास्त झाडांची लागवड करावी, जास्तीत जास्त झाडं सगळ्यांनी जपावेत आणि हा परिसर सुंदर ठेवावा. कारण की आपण एखादा कचरा टाकला तर आपल्याला माहिती आहे आपण टाकला, पण लोकांना ते उचलणार कोण, काय कोण करणार. त्यामुळं असाच हा सुंदर परिसर झाला पाहिजे. बरेच प्रोजेक्ट्स आपल्या हे म्हणजे आता ह्या संपूर्ण पठार भागावरती माझा विचार आहे की जिथं म्हणजे मी ऑलरेडी प्रपोजल दिलं आहे की एरो स्पोर्ट्स म्हणा किंवा संपूर्ण लाईडिंग बिल्डिंग पठार भागावरती ते जर केलं तर अजून पर्यटक वाढेल. त्याच्यामुळं ह्या संपूर्ण भागातले लोक जे एका काळी स्वतःचं पोटाची खळगी भरण्याकरता उदरनिर्वाह करता जे विस्थापित होऊन पुणे, मुंबई, ठाणे, त्यानंतर पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी जायचे, या लोकांनी इथंच राहिलं पाहिजे, इथंच त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. कारण की कुटुंब एका ठिकाणी कामाला तिथं जायचं, बघता बघता आयुष्याची वर्ष कशी निघून जातात कळत नाही आणि मानसिक स्वास्थ्य पण लाभत नाही. त्या हिशोबाने आपण हे सहज केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी हा परिसर सुंदर ठेवा एवढीच माझी सगळ्यांना कळकळीची. मी काय बोलणार आता, काय मला एवढं सांगायचं वाटतं की मी फर्जी नाही आहे. आमिर माझा मित्र आहे आणि कोणी असं करू नये, केअर करत असेल तर त्याच्या मागचा हेतू त्यांनी जे कोण इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे तपासून घ्यावं, कोणावरती अन्याय होऊ नये. कारण की एक चांगलं किंवा एक प्रकारचं आयुष्य वेचल्यानंतर आपल्याला एक प्रकारची आपली प्रतिमा तयार होते
त्या प्रतिमा कोणाच्याही प्रतिमेला गालबोट लागता कामा नये. आणि जे करत असतील तर निश्चितपणे त्यांना शासन झालं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही असं का केलं, का नाही. घन काय नसतं, घन काय प्रश्न. बघू आता सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना आहे. नाही आता ते बघू ना आता, कारण शेवटी कसं आहे हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही. मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून नाही. मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही. मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी होईल ह्याच्यावर मी भर दिला. राजकारण जर करायचं असतं तर आज कोणी पण असू दे पण राजकारण करायचं त्याला काय अक्कल लागत नाही. याला बाजूला कर, त्याला बाजूला सारण्याचं मला कोणालाही बाजूला सारण्याचं मला कधी मानस नाही, नसणार आणि कधी नव्हतंच. महाराष्ट्रात लोकसभेला मनोमिलन झाले, विधानसभेला मनोमिलन झाले, तेच मनोमिलन आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतं. नाही का नाही मला सांग. आता शेवटी कसं आहे माझं तर मन हे आता शिवेंद्रराजे म्हणा, आता शिवेंद्रराजेच आहे त्यांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा. अजून काय बोलणार. महाराज साहेब कधी चर्चा करणार, कधी बसणार चर्चा? ते बिझी आहेत मिनिस्टर. महाराज साहेब इथं कास आणि ठोसेघर हे चांगली डेस्टिनेशन्स आहेत, तिथं पर्यटक सुद्धा येत आहेत, परंतु पावसाळ्यात दरडी कोसळण्याचं प्रमाण इथं वाढतंय. दरडी काय ते नॅचरल कलॅमिटी हा ना, तर त्या ह्याच्याकरता चेनलिंक वगैरे असं काही चेनलिंक वगैरे बसवण्याचं किंवा त्याच्यावर एक लक्षात घ्या तुम्ही, चेनलिंक कुठं बसवणार. आता माझ्या गळ्याला बसत चेनलिंक. कारण की आसाममध्ये चेरापुंजी आहे. चेरापुंजीच्या नंतर 2 नंबर जर रेनफॉल म्हणजे पाऊस जर कुठं पडत असेल तर महाबळेश्वर आणि ह्या बाजूला पडतो. त्यामुळे पाऊस निसर्गासमोर आपण किती बारीक आपण काय करणार. चेनलिंक तुम्ही म्हणताय बरोबर आहे. त्याचसाठीच मी सांगतो ना झाडं का महत्त्वाचे आहेत. कारण झाडं ते जमिनीला संपूर्ण ते धरून बसतात. झाडांची तोड केली तुम्ही तोडून टाका, मी म्हणतो काढून टाका सगळे झाडं. उद्या आपण सगळे मरून जाऊ. कारण तुम्हाला ऑक्सिजन कोण देणार, हे झाडंच देतात. एका प्रकारे झाडं म्हणजे आपल्याला जिवंत आहोत ह्यांच्यामुळं हे जतन करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. नाही होऊ नये, कारण कसं आहे लोकशाहीमध्ये असं होणं हे चुकीचं आहे. कोणामुळं झाला, कोणी केलं याच्यापेक्षा आज लोकप्रतिनिधी जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात. आता आमदारकीला आता काय जवळपास 2-2.5 लाख लोक मतदान करतात. खासदारकीला 10-12 लाख लोक मतदान करतात. त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती हे सगळे म्हणजे जे लोकप्रतिनिधी लोकांच्या माध्यमातून जे निवडून जातात त्यांच्याकडनं अपेक्षा स्वाभाविक आहे. त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या माध्यमातून कामं व्हावी. माझं एवढंच कळकळीची विनंती की हे सगळं फालतूगिरी बाजूला ठेवून या लोकांनी त्याच्यावरती विशेष जोर दिला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे. नाही तर उद्या मला सांगा लोकांचा विरोध झाल्यानंतर काय करणार लोक. ते म्हणतील ह्यांना निवडून दिलं आणि आपल्याला जर त्यांच्या माध्यमातून जर आपलं मूलभूत सुविधा होत नसतील. आता राजकारण मी तर कधी आयुष्यात केलं, पण असं जे घडलं हे चुकीचं आहे. कोणाची चूक आहे ह्याच्यापेक्षा जे घडलं ते चुकीचं आहे. कारण की प्रत्येकजण आपापल्या परीने त्याची मांडणी करणार आणि असंच जर चालू राहिलं तर मला सांगा ना जे लोक आता ज्यांनी मतदार आहेत किंवा जे लोकशाहीमध्ये राहणारे संपूर्ण लोक आहेत आज त्यांची लोकप्रतिनिधी कोणी पण असेल त्यांच्याबद्दल प्रतिमा काय होणार. आज तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही कसं वागलं पाहिजे, कोणी पण असेल कुठल्याही पक्षाचं असेल. आज तुम्ही लोकांनी निवडून दिलं म्हणजे सगळे काय सभागृहात जाऊ शकत नाही. मग ते लोकप्रतिनिधी मग कोण नगरसेवक पदासाठी नगरसेविका किंवा ZP पंचायत समिती सदस्य मग आमदार मग खासदार हे का निवडून घेतात. कारण की ह्यांना विश्वास वाटतो की ह्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल. आणि तुम्हीच जर असं जर एक्झाम्पल जर सेट करत असाल तर काय होणार मला सांगा. काय त्यांनी लोकांनी काय कसं बघायचं. आज
कसं वागायचं काय नाही वागायचं हे आज लोक आपले 2 डोळे जरी असले असंख्य लोकांचे डोळे आहेत तुमच्याकडे बघताना काय राहणार तुमची उपमा राहणार म्हणजे तुमचं प्रतिमा काय राहणार. त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारीने वागावं. कोणी पण असू कुठल्याही पक्षातलं असू दे तुमचे काय हेवे द्यावे असतील ते बाजूला ठेवा पण निदान लोकांसमोर हे चित्र बरोबर नाही चांगले आहेत ना. म्हणजे पहिल्यापासून मी त्या म्हणजे माझं म्हणणंच होतं की तिथल्या स्थानिक लोकांना त्यांचा त्याच्यात सहभाग व्हावा. आणि खरोखर खारगे साहेब जे आहेत त्यांनी ते खूप परिश्रम घेतले आणि त्यांनी संपूर्ण जे काही प्रेझेंटेशन केलं. पण एकच आहे की हे करत असताना लोकांनी सुद्धा जबाबदारी मागावं. कुठं त्या जे आपल्याला बांधून आपल्याकडनं होणार नाही तिथं कुठंतरी आपलं पेंटिंग काढायचं त्याच्यावरती विद्रुपीकरण जे करण चाललं ते थांबावं. जास्तीत जास्त हे किल्ले हे इतिहास सांगतात आपल्याला की आपला इतिहास काय होता आपण काय आहे कसं कुठून हे येते. आज साधं एखादी खोली बांधायला गेलं तर आपल्याला घाम पडतो पण त्यावेळेच्या लोकांनी किल्ले कसे बांधले असतील तिथं जाऊन तुम्ही आत्मसात करा तिथं काय करा हिस्ट्री तिथं हे करा एवढंच त्याच्या मागची भूमिका आहे. विद्रुपीकरण मेहरबानी करून कोणाला माझी कळकळीची विनंती तुम्ही कोणी करू नका. आणि कचरा बिचरा काय चॉकलेट खाल्लं बिस्किट खाल्लं तुम्ही टाकताय आपण ते उचलणार कोण. शेवटी असं आहे ना हे जर वाढत चाललं आज तुम्ही बघितलं ना पुण्यासारख्या ठिकाणी देवाची उरुळी आज कचऱ्याचा किती मोठा डोंगर झाला. म्हणजे ट्रकसुद्धा वरती गेला की एवढं छोटा डिंकीकारसारखं दिसतं. एवढा कचरा त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे हे ते ही माझी नाही आपल्या सगळ्यांची प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण आपलं आपण ज्या भागात राहतो तो भाग आपल्याला कसा ठेवायचा चांगला ठेवायचा का वाईट ठेवायचा. मी कचरा टाकला मला पण माहीत नाही कुठं टाकला उचलायला कोण हा जाणार तुम्ही जाणार कोण जाणार माहीत नाही. हवे निवडून जातो ते राहतो. निसर्ग आपण नाही जपलं तर कोण करत जपणार जपण्याचं काम करावं एवढीच कळकळीची. थैंक यू सर. एक सवाल है कि मराठी और हिंदी का विवाद चालू है इस पर क्या कहेंगे. मराठी और हिंदी क्या कहूँ आप बताओ. मराठी के मुद्दे पर मुंबई में बहुत से झगड़े चल रहे पर नाही एक लक्षात घ्या हिंदी जेवढं हिंदी ही राष्ट्रीय भाषा तर प्रत्येक स्टेटची जी भाषा असते आता महाराष्ट्र मराठी वेगळ्या गुजरात म्हणजे गुजराती. पण तसं बघायला गेलं तर आज हिंदी ही राष्ट्रभाषा जरी असली तर प्रत्येकाला त्या राज्यात त्यांच्या माध्यमातून शिकवण्याकरता म्हणजे शिक्षण प्राप्त केल्यानं जेव्हा आपण करत असतो. पण मला सांगा ना इंग्लिश ही लिंग्वा फ्रँका आहे म्हणजे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. आज वेगवेगळ्या जरी भाषा असल्या तरी शिक्षण इंग्लिशमध्ये का दिलं जातं. काय मी बघितलं माझ्या कॉलेजच्या जीवनात जे मराठी मीडियममधून आलेले मुलं होती माझी मित्रमंडळी त्यांचं झालं काय की त्यांना पुढं त्यांना मार्क्स चांगले मिळाले 92-93%. पण मग भाषेचा नाही म्हणलं तरी हे होतं म्हणजे अडथळा निर्माण होतोच. कुठं काम करायला जायचं कुठं वर एक्झाम द्यायचे असतील म्हणजे मोठ्या एक्झाम ते सगळं इंग्लिशमध्ये असतं. आणि हिंदी भाषा आणि हे ते जरूर सगळ्या भाषांचा आदर झाला पाहिजे पण कारण नसताना त्याचं एवढं वावपाव जे होतं आहे ते करू नये. राष्ट्रभाषा हिंदी जरी असली तर त्या ह्याची राज्याची भाषा आहे त्याचं पण तेवढंच महत्त्व आहे कारण की ते पहिल्यापासून हे त्याच्यात हे. आणि आपल्या आता आज मला सांगा तामिळनाडू जे साऊथचे जे स्टेट्स आहेत आता हे हिंदी भाषा किंवा इंग्लिश हे युनिव्हर्सिटी म्हणजे इंडियामध्ये सगळीकडं हिंदी हे. आता तुम्ही गुजरातमध्ये गेला किंवा तामिळनाडू कर्नाटकमध्ये गेला तिथं तुम्ही इंग्लिश बोलला तर थोडंफार प्रमाण त्यांना समजतं. मराठी बोललं तर तिथं कळत नाही. हिंदी त्यातल्या त्यात कळतं. त्यामुळे भाषावर याच्यावरती वाद न होण्यापेक्षा काय होतं आहे की त्या भाषेचा आधार घेऊन जे राजकारण म्हणा किंवा जे काय चाललं आहे
हे साफ चुकीचं आहे. कोण करतं आहे त्याला तपशिलात मला जायचं नाही. पण ह्याच्यामुळं काय होतं होणार आहे तुम्हाला सांगतो. एक इंग्लिशमध्ये फ्रॅगमेंटेशन ऑफ पॉलिटिक्स. फ्रॅगमेंटेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे मला सांगा, ह्या संपूर्ण देशामध्ये हा देश किती वेगवेगळ्या, म्हणजे एवढा विशाल देश आहे, वेगवेगळ्या संपूर्ण जाती धर्मातले लोक या देशामध्ये राहतात. वेगवेगळ्या संपूर्ण जे काय राज्य आहेत त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. जरूर मातृभाषा त्याच्या राज्याची त्याला रिस्पेक्ट तर आहेच, का नसणार. पण त्याचबरोबर कुठं बाहेर जाताना एक युनिव्हर्सल, म्हणजे इंडियामध्ये सुद्धा भारतात सुद्धा एक युनिव्हर्सल लँग्वेज तरी पाहिजे का नाही. तुम्ही जर गेला तर कम्युनिकेट कसं करायचं. तर हिंदी आता राष्ट्रभाषा तीच आत्मसात तेवढीच केली पाहिजे. कोणासाठी नाही, माझ्यासाठी नाही, कोणासाठी करू. नाहीतर मला सांगा ना, मला जर गुजराती येत नसेल, मला जर तमिळ येत नसेल, कन्नड येत नसेल, आणि त्याकरता एक ह्या देशाची अखंडता एकत्र ठेवण्याकरता ही भाषा, मातृभाषा महत्त्वाची जेवढी आहे तेवढी ही जी नॅशनल भाषा आपली जी हिंदी आहे ती पण तेवढीच महत्त्वाची आहे. कारण की सगळ्यांना तिथं म्हणजे तुम्ही कसं म्हणजे आता तुम्ही समजणार कसं. आणि त्याचबरोबर इंग्रजी का महत्त्वाची आहे. तर मी देशाच्या बाहेर गेला तर तुम्ही काय तुम्ही हिंदीमध्ये मराठी बोललं तर कसं कळणार. त्यामुळे भाषेवरती जास्त ह्याच्यावरती भांडणं करण्यापेक्षा लोकांनी समजून घेतलं पाहिजे की याचं मतितार्थ लक्ष समजून घेतलं की बाबा हे असं जर केलं तर आपल्याला हे असं प्रॅक्टिकल आउटलुक ठेवणं महत्त्वाचं आहे. बाकीचं काही चालत राहतं, कोण हे बोलणार ते बोलणार त्याला मी फारसं महत्त्व देतो.